नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अमृता सावळी किचनमध्ये इथे काम करत असतात. बबलू येतो. काय हो बबलू असं काही म्हणत असताना बबलू म्हणतो की मी गवार घेऊन आलो आहे, तेवढी करा. एकच भाजी घेऊन आला पण स्वयंपाक तर झाला आहे असं काही बोलत असताना बबलू म्हणतो, हो खायची इच्छा झाली ना म्हणून. हो का, कोणाची, तुमची? बबलू म्हणतो, नाही हो बाबांची. बाबांची म्हटल्यानंतर तो तिथून निघून जातो. सावळी म्हणतं, हा ना दुसऱ्यांचं नाव सांगून स्वतः खाण्याची इच्छा ही साधवून घेत आहे, चल आपण करूया अशी काही अमृता बोलते. अमृता आणि सावळी ते गवारी नीट करत असतानाच तिलोत्मा येते की ही भाजी तुम्ही काही करू नका, मी करणार आहे. सावळी आणि अमृता तिच्याकडे पाहतच राहतात. फक्त मला जे जे पाहिजे तेवढं माझ्या हाताखाली द्या, बाद झालं असं काही बोलत असताना त्या दोघीजणी द्यायला लागतात. तेवढ्यात इकडे ताराचे वडील बोलत असतात की अगं तू स्वतःला दोष कशाला देतेस? तुला वाटतंय का तू भैरवी बरोबर जे काही केलं आहेस ते चुकीचं केलं आहेस? तारा म्हणते, हो, कारण की तिने मला लहानाचं मोठं केलं आहे, जे काही करत आहे ते मी चुकीचं केलं आहे. आत्तापर्यंत मी सगळ्यांशी वाईट वागले. ताराचे वडील म्हणतात, तुला जर त्या घरामध्ये जायचं जर असेल तू सावळीची मदत घे. एकमेव व्यक्ती त्या घरामध्ये एकच आहे, ती म्हणजे सावळी. ती तुझ्या सासूला म्हणजे बोलू शकेल, म्हणवू शकेल. असं काही बोलत असताना तारा पटकन सावळीला फोन लावते. सावळी इकडे फोन पाहते तर काय, ताराचा फोन. तिलोत्माही तिच्याकडे पाहते, अमृताही. पण ताराला असं फोन लावल्यानंतर इथे सावळीला असं झालेलं असतं की फोन उचलो का नको. अखेर काय ती शांत बसते. परत तिलोत्मा म्हणते, अगं सावळी फोन आला आहे, उचल तरी. असं काय पाहत राहिले त्याच्या. सावळी फोन उचलते. तारा म्हणते, सावळी मला माफ कर बरं का, मी जे काय तुझ्याबरोबर केलं खूप वाईट केलं आहे आणि मी माफी मागूही शकत नाही. कोणत्या तोंडाने मी माफी मागू, असं मला काही झालं आहे. तोपर्यंत ते सावळी नुसती हो हो करत असते, होक्यारे देत असते. तिला काही कळत नसते की काय करावं काय नाही ते. तोपर्यंत तिलोत्मा तिच्याकडे पाहतच राहते की कोणाशी बोलत आहे ही पोरगी. नक्की काही कळायला तयार नसतं. अमृताला नुसता इशारा करून सावळी सांगत असते की तारा मॅडमचा फोन आला आहे म्हणून. आणि ते सगळं काही झाल्यानंतर अखेरकार सावळी तिलोत्मा मॅडम असं काही बोलते. तोपर्यंत तारा पटकन फोन कट करते. तारा खूप घाबरते, तिची घाबरगुंडीच होते. ताराचे वडील म्हणतात, काय गं झालं, एवढी का घाबरलीस तू? काही नाही मॅडम, म्हणजे आई तिथं होत्या त्यामुळे मला खूप भीती वाटली, मी फोन ठेवून दिला. सावळी जरा तिलोत्मा मॅडम असल्यामुळे काही माझ्याशी व्यवस्थित बोलू शकत नव्हत्या म्हणून फोन कट केला मी. असं काही झाल्यानंतर तिथे तिलोत्माला सगळी काही मदत करून अमृता आणि म्हणजे काय अमृता आणि सावळी तिथून किचनमधून जातात. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतर सोहम, आपला नील आणि म्हणजे सारंग हे तिघीजणी बोलत बसलेले असतात. नील म्हणतो, ऐश्वर्या कामामध्ये तर खूप हुशार आहे, पण तिने सगळ्यांची उणे केलेली आहेत. कोणापेक्षा किती मी पुढे जाईल ह्याचाच फक्त विचार केला आहे. ते सोहमी म्हणतो, माझं ही तीच आहे. मी ताराच्या गाण्यावरती एकदम फिदा झालो होतो. तिच्या गाण्यावरती मी प्रेम करत होतो म्हणून तर तिच्यावरती करायला लागलो. पण आपल्या दोघांपेक्षा सारंगदादाचं किती छान आहे रे. तिने या घरामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिला कोणीही स्वीकारलं नव्हतं. सावळी वहिनीला आईचं तर प्रेम कधीही भेटलं नव्हतं. इथे घरामध्ये सासू काय असते तिला माहिती नव्हतं. पण तिला आत्तापर्यंत जे काही गाणं तिचा आवाज दाबून ठेवला होता ते ह्या घरामध्ये काही दिवसांनी तिचा आवाज बाहेर निघाला. हे सत्य सगळं, एवढे गुण तिच्यामध्ये असूनसुद्धा तिने कधी हेवा देवा कुणाचाही केला नाही. त्याच्या बाबतीमध्ये सारंग खूप म्हणजे खूप नशीबवान आहे. सारंग म्हणतो, मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, पण ती गोष्ट तुम्ही कुणालाही सांगायची नाही. मी वेळ आल्यानंतरच मी सगळ्यांना व्यवस्थित सांगेन. असं काय म्हणून सारंग त्याचं सिक्रेट सांगायला जातो. ते ऐश्वर्याला तर केलेलं असतं किडनॅप. ती लोक म्हणत असते की तू सगळं काही ते सगळं काही सांग. त्या दिवशी तू म्हणजे गाण्याच्या दिवशी सावळीला किडनॅप कशासाठी केलं होतं, काय करण्यासाठी, सगळं काही कबूल कर. तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते, मी काय वेडी आहे की काय सगळं कबूल करायला? शक्यच नाही, मी करूही शकणार नाही. ते गुंड म्हणतात की हे पाहिलं आहेस का,
कोण इथे बसला आहेत, ह्याने तर किती किती मर्डर केले आहेत आणि तुला मारायला तो काय मागे पुढे बघणार नाही. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही कितीही मला काही धमक्या द्या, पण मी तुमच्या धमक्यांना अजिबात घाबरणार नाही. असं काही म्हणल्यानंतर ना अखेरकार हे गुंडा असतात, भैरवीचे गुंडा असतात, त्यांनी सगळे काही भैरवीकडून सांगितलेलं असतं की गुंडांना की ऐश्वर्याकडून सगळं काही वधवून घ्यायचं आणि मला व्हिडिओ करून पाठवायचं. इथे अमृता रूममध्ये टेन्शनमध्ये बसलेली असते. 1 महिना झालं ऐश्वर्या घरातून गायब आहे, पण कोणालाही तिची काळजी नाही आहे आणि ती कुठे असेल बिचारी काय माहीत. राजकुमार म्हणतो, बिचारी ती काही नाही आहे, तू कशाला उगाच तिची काळजी करते, शांत राहा जराशी. आणि ह्या अवस्थेमध्ये तू अजिबात काही टेन्शनही घ्यायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेव. तोपर्यंत हे सगळं चालू असताना इथे राजकुमार पटकन त्या माणसाला त्याच्या फोन करतो. अरे ती घावली का नाही, सापडली का नाही, सांग लवकर. तो म्हणतो, नाही ना, मी खूप शोधण्याचा प्रयत्नही करत आहे, पण ती काही सापडत नाही. राजकुमारला थोडं टेन्शन येतं आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते ऐश्वर्याची नीलची रूम चेक करायची झाली असते, फाईल वगैरे चेक करायची झाली, त्याच्यामध्ये ती अमृताला बाळ न होण्याचं औषध सावळीच्या हाताशी घावतं. ती म्हणते की नील भाऊजी, तुम्हाला माहिती आहे का ही पावडर कशाची आहे? नील म्हणतो, नाही रे बाबा, मला तर नाही माहिती ही पावडर कशाची आहे. सावळी म्हणते, ही ना मी किचनमध्ये पाहिली होती. राजकुमार, दादा तुम्हाला माहिती आहे का? राजकुमार म्हणतो, माझा आणि किचनचा काय संबंध? बघू बरं आण. राजकुमार पटकन डबा खोलतो, बघतो तर काय, सेम अमृताला देतात ना तशीच ही पावडर आहे. सावळी हातामध्ये घेते, म्हणते, हेनीच तर तुम्हाला बाळ आत्ता प्रेग्नेन्सी राहिली आहे का? तोपर्यंत राजकुमार म्हणतो, नाही ग छे, कुठलंही असं तर कधीच आम्हाला प्रेग्नेन्सी राहिली असती ह्याच्या आधीच. मी आधी घरामध्ये आल्यानंतरच अमृताला सांगितलं होतं त्या ऐश्वर्याच्या हातचं काही खायचं नाही, काही जरी दिलं प्यायला वगैरे तर प्यायचं नाही. मला नाही वाटत छे बुवा हे ह्या पावडरीनं आम्हाला काही असर झाला आहे. आणि आपल्याला पुढच्या भागामध्ये देवाकडे पटकन लगबगणे जाते सावळी, ही लॅबमध्ये पाठवते पावडर. तेव्हा कुठे सत्याचा उलगडा होतो की ही पावडर म्हणजे एक विष होतं बाळ न होण्यासाठी, आणि ते सगळं काही सत्य सावळी तिलोत्मासमोर आणते. आणि इथे ऐश्वर्यानेही तिचा गुन्हा कबूल करून भैरवीने तिचा व्हिडिओ तिलोत्मासमोर आणून 2 देऊन सत्याचा उलगडा केलेला असतो. इथे नक्कीच तिलोत्मा म्हणते की तू माझ्या घराला लागलेली कीड आहे, कीड, तू माणूस नाही जनावरासारखी आहे. असं काही म्हणल्यानंतर न इथे सनकीने तिच्या कानाखाली मारते, धक्के मारून तिला घरातून बाहेर हाकलून देते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.